हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजचा हा व्हिडिओ खास करून 10वीच्या मुलांसाठी 10वीची मुलं डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे आणि तो पण पोएमवरच तयार केलेला आहे मागच्या वेळीप्रमाणे। तर दुसरी कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट याच्यावर केलेला आहे। मागच्या वेळी सांगितलं असेल नसेल, काही मुलांना प्रश्नाचा नंबर माहीत नसतो, तर प्रश्न Q3 मध्ये ए आणि बी या याच्यावर हा प्रश्न पडणार आहे। एकावर ॲप्रिसिएशन विचारतील, बी मध्ये प्रश्न विचारतील। दोन कविता येतील, लक्षात ठेवा। ज्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्यापैकी दोन कविता इथे येतील। त्याचा व्यवस्थित सेंट्रल आयडिया, मेन म्हणजे सेंट्रल आयडिया पाठ करून ठेवा। कवीचं नाव, रॅम स्कीम असेल किंवा नसेल तर कसं लिहायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे। या कवितेमध्ये रॅम स्कीम नाही आहे आणि पहिल्या कवितेप्रमाणेच इथं ओ मून डायरेक्ट मूनला संबोधित केले, त्यामुळे अपॉस्ट्रोफी, फिगर ऑफ स्पीच अलंकार असणारच आहे। पुन्हा कॉमन अलंकार एलिट्रेशन असणार आहे। पुन्हा मेटाफर आहेच, इन्व्हर्जन आहे आणि पर्सोनिफिकेशन। त्यामुळं कॉमन जे मी सांगतोय तेवढं अलंकार लक्षात ठेवा, आयडियाज लक्षात घ्या, टेक्निक्स लक्षात घ्या, काही अवघड नाहीये। फक्त पाठांतर आणि पहिली दुसरी कविता अतिशय 7वी 8वीच्याच लेवलच्या आहेत। एखाद दुसरी कविता जी इफ कविता म्हणा, फॉर एक्झाम्पल कॅप्टन, की ज्याचे सहजासहजी लगेचच मिनिंग तुम्हाला लागणार नाही, त्यामुळं ही कवितेचं व्यवस्थित पहिला समजून घ्या की नेमकं काय सांगितलंय त्याच्यामध्ये। तर या कवितेमध्ये मुलांना मुलाची विश सांगितली आहे, चाइल्ड बद्दल। या कवितेतला मेन कॅरेक्टर आहे चाइल्ड, म्हणजे कवी। कवीनं असं इमॅजिन केलंय की चंद्राकडे तो मूनलाइट सीड्स मागतोय, की जेणेकरून त्याचा जो विलेज रूट आहे, की ज्या विलेज रूटवरून त्याचे बाबा जे येत असतात ते रात्री वेळाने येतात आणि त्यामुळे त्याला बेड टाइम स्टोरीज ऐकता येत नाहीत। पुन्हा त्या रस्त्यावर प्रचंड डार्कनेस आहे, स्नेक्स अँड स्कॉर्पिओज आहेत आणि त्यामुळं पप्पांना यायला वेळ होतो। त्यामुळं त्या कवितेचं मेन थीम अशी आहे की त्या एकंदर बघा त्याची इमॅजिनेशन मुलाची, की मला तू त्या तुझ्या सीड्स दे, त्या सीड्सच्या साहाय्यानं तो पूर्णपणे जो विलेज रूट आहे तो मी प्रकाशित करून उजळून टाकणार आहे, तुझ्या सीड्स पेरून जागोजागी दोन्ही याला। दुसरी गोष्ट, त्याची इच्छा आहे की तो विलेज रूट हे करावा आणि मुलाचं प्रेम पण दिसतंय की पप्पांच्या बद्दल, की बाबा लवकर घरी यावेत त्या रस्त्यावरून, मला स्टोरीज त्यांनी सांगाव्या, स्टोरी मला ऐकायला मिळत नाही, जेव्हा ते येतात तेव्हा मी झोपी गेलेला असतो, अशा तऱ्हेचं वर्णन त्या कवितेमध्ये आलेलं आहे। फक्त तेच वर्णन तुम्हाला इंग्रजीमध्ये सेंट्रल आयडियामध्ये लिहायचं आहे, लक्षात घ्या। आता मी दुसरं नेम ऑफ द पोएट लिहितो। टायटल, कविता वाचायला मी वेळ घालवणार नाही, कारण कविता वाचन तुमच्या शाळेमध्ये वगैरे झालेलं आहे, क्लासमध्ये झालेलं असेल, तरी पण इथं पुन्हा त्यामध्ये वेळ घालवायचा नाही। नेमकं काय सांगितलंय त्या कवितेत हा मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यातलं ॲप्रिसिएशन पाठ करणं, समजून घेणं। आता द नेम ऑफ द पोएट, द पोएट्स नेम। दुसरा मुद्दा, पोएट्स नेम। The name of the poet. The name of the poet is Sunil Sharma. Sunil Sharma. ओके, पॉइंट दिलेले असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, ते पॉइंट्स क्रमानच यायला हवेत, लक्षात घ्या। ते पॉइंट क्रमानच यायला हवेत। पॉइंटमध्ये पॉइंटचा क्रम बदलता कामा नये। पहिला टायटल, पोएट्स नेम। तिसरा पॉइंट रॅम स्कीम। रॅम स्कीम काल सांगितल्याप्रमाणे, मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे रॅम स्कीमचं स्पेलिंग पाठ करून ठेवा। आता ही कविता जसं सुचेल तसं कवीनं लिहिलेली असल्यामुळं स्पेसिफिक रॅम स्कीम नाही आहे, त्यामुळं ज्या कवितेमध्ये रॅम स्कीम नाही आहे त्या कवितेमध्ये काय लिहायचं बघा, देर इज नो रॅम स्कीम, there is no RAM scheme
in this poem, in this poem. So this poem has been written in free verse, बघा, म्हणजे हे तुम्ही पाठ करून ठेवलं तरी चालेल की ज्या कवितेला राईम स्कीम नाही त्या कवितेमध्ये असं तुम्ही लिहिलं तरी चालेल. ऍप्रिसिएशन मध्ये देयर इज नो राईम स्कीम इन धिस पोएम, या कवितेमध्ये राईम स्कीम नाही आहे. सो धिस पोएम, ही कविता हॅज बीन रिटन इन फ्री वर्स मध्ये लिहिलेली आहे. जसं सुचेल तसं शब्द गीत केलेला आहे. चौथा मुद्दा फिगर ऑफ स्पीच. चौथा मुद्दा फिगर, अनेक आहेत अलंकार. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे अलंकार कुठले कुठले वापरले त्या कवितेमध्ये. जसं मराठीमध्ये रसग्रहण असतं तसं इंग्रजीमध्ये ऍप्रिसिएशन. फिगर ऑफ स्पीच. ऍपॉस्ट्रॉफी, पहिला ऍपॉस्ट्रॉफी स्पेलिंग बघा, व्यवस्थित पाठ करून ठेवा. नंतर ॲलिट्रेशन स्पेलिंग चुकण्याची शक्यता आहे. क्षण म्हटलं की TION. ओके, TIONचा उच्चार क्षण असा होतो. ॲलिट्रेशन. मेटॅफर त्याच पद्धतीने इन्व्हर्जन जनचं स्पेलिंग SION, TIONच्या ठिकाणी फक्त SION. इन्व्हर्जन. आणि पर्सोनिफिकेशन आणि संपूर्ण सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे सेंट्रल आयडिया. आता मगाशी जे मी मराठीमध्ये सांगितलं तेच फक्त इंग्रजीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. फक्त जस्ट ऑब्झर्व इट व्हेरी केअरफुली. बोर्डावर लिहिलेलं व्यवस्थित ऑब्झर्व करा. देन आय विल राईट सेंट्रल आयडिया. ओके, बघितलं? ओके. लास्टचा पॉइंट सेंट्रल आयडिया. तर पहिलं वाक्य नेहमीचं, द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अबाउट. द सेंट्रल आयडिया, आय कॅपिटल काढायला नाही, सी कॅपिटल काढायला नाही. आयडिया ऑफ दिस पोएम is about त्या मुलाची इच्छा की जो विलेज रूट लाइटन करायचा आणि आई बापाबद्दलचं प्रेम. अबाउट चाइल्ड्स विश and his नेहमी लक्षात ठेवा, चाइल्ड साठी हिज किंवा हर वापरायचं नाही, इट वापरायचं असतं. म्हणून इट्स लव अँड इट्स लव फॉर फादर. ओके, हा झाला पहिला. म्हणजे पूर्ण कवितेचं सार हे पहिल्या ओळीमध्ये येणार आहे, सारांश. ओके, सार म्हणजे सारांश. आता दुसरं बघा की आता मुद्दा असा होतो उपस्थित की चाइल्ड्स विश म्हणजे काय, कुठली इच्छा, ती इच्छा आपल्याला इथं लिहायचं आहे. Here the poet
हॅज इमॅजिन, काय इमॅजिन केले पहा, हॅज इमॅजिन कल्पना केलेली आहे, इमॅजिन दॅट द चाइल्ड wants to take, the child ला पाहिजे, the child घ्यायचे आहे, wants to take moonlight seeds जे बिया, moonlight seeds to lighten रोड, त्याला प्रकाशित करायचा आहे, टू लाइटन द विलेज रोड, टू लाइटन द विलेज रोड म्हणा, रूट म्हणा, विलेज रूट. ओके, मी नंतर सगळं व्यवस्थित वाचून पुन्हा अर्थ सांगणारच आहे. विलेज रूट, the child wants his father, त्याचे वडील पप्पा पाहिजे आहेत, कशासाठी, टू रिटर्न होम अर्लियर, तर लवकर पप्पा यावेत म्हणून त्याची इच्छा आहे, अर्लियर. या दोन विशेष आम्ही सांगितल्या. कशासाठी, टू हिअर ऐकण्यासाठी, टू हिअर फेरी टेल्स, टू हिअर फेरी टेल्स. पुन्हा टॉम इज फादर म्हणण्याची गरज नाही, टू हिअर फेरी टेल्स. ओके, एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी भरपूर झालं. आता मुद्दा असा आहे की त्या रोडवर प्रचंड डार्कनेस आहे आणि देर आर फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हा मुद्दा आपण लिहूया नंतर. पहिला जरा रिपीट, आय विल रीड व्हेरी केअरफुली, जस्ट लिसन टू मी. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अबाउट चाइल्ड्स विश. कुठली इच्छा, रोड जो डार्क आहे तो लाइटन करायचा आहे, अँड इट्स लव फॉर फादर, की पप्पांना वेळ होतोय, लवकर घरी यावे. स्नेक्स अँड स्कॉर्पिओ आहे, ही पण काळजी आहे, रस्त्यावर स्नेक्स अँड स्कॉर्पिओ आहे, डेंजरस रोड आहे, ती पण काळजी आहे. परंतु सगळं लिहायचं नाही, पूर्ण कविता लिहायचं, सेंट्रल आयडिया, सारांश, थोडक्यामध्ये. परंतु एकंदर ती वाचल्यावर कवितेमध्ये काय सांगितले हे वाचणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे. हिअर, येथे, या कविते, हिअर म्हणजे या कवितेमध्ये, द पोएट हॅज इमॅजिन, इडीचा उच्चार होत नाही, कल्पना केलेली आहे कवीनं, काय, that the child wants to take moonlight. बघा, रचना लक्षात घ्या, wants, the child wants to take, एखादी गोष्ट करायची आहे त्यासाठी want हे क्रियापद फार महत्वाचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू ड्रॉ पिक्चर, मला पिक्चर काढायचा आहे, आय वॉन्ट टू गो अब्रॉड, मला अब्रॉडला जायचं आहे, वगैरे वगैरे. तसं इथं वॉन्ट हे क्रियापदाची रचना लक्षात ठेवा. द चाइल्ड वॉन्ट टू टेक मूनलाइट सीड्स, त्याला मूनलाइट सीड्स घ्यायचे आहेत, कशासाठी, टू लाइटन, हे क्रियापद आहे, लाईट नव्हे, लाइटन द विलेज रूट, त्याला पूर्ण जो विलेज रूट डार्क आहे, डेंजरस आहे, तो प्रकाशित करायचा आहे, जेणेकरून पप्पा लवकर येतील, खेडेगावातले इतर लोक, विलेजेस लवकर येतील, जातील शहरामध्ये. द चाइल्ड वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न होम अर्लियर, जरा लवकर घरी यावेत, टू हिअर फेरी टेल्स. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, ऐका आणि पाठ करा. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.